वाढलेली आहे आणि त्याला कारण हे रस्ते आहे. कारण आपल्याकडे कुठल्याही मोठ्या इंडस्ट्रीज पॉवर स्टेशन वगैरे काही नाही आहे पुण्या मुंबईच्या मानाने. तरीही इथलं प्रदूषणाची समस्या ही मोठी झाली आहे. कारण धुलीकण आहे, त्या धुलीकणामुळं श्वसनाचे आजार पण होत आहेत आणि प्रदूषणाची पातळी ही आपण अगदी दिल्ली मुंबईच्या बरोबरीने काढली. त्याच्याविषयी रसिया जास्त सांगितलं, तिचा तो अभ्यासाचा विषय आहे. तर याच्यासाठी आपल्याला काय करतो? चर्चा फक्त व्हॉट्सअप किंवा व्हर्च्युअली या स्वरूपात होत होत्या सगळ्यांच्या, आणि कोल्हापुरातली अव्यवस्था किंवा दुर्व्यवस्था जी काय आहे किंवा व्यवस्था जी आहे फिरवलं आणि निघून गेली. महिन्याभर तरी असंच पडलं आणि सगळीकडे चाललंय. तर याच्यासाठी आधी आता हा भाग पाऊस, पाण्याचा त्वरित निचरा न होणारी रस्त्यांची रचना आणि वाढलेली रहदारी या सर्वांमुळे रस्त्यांची अवस्था अत्यंत गंभीर झालेली आहे. गलथान पद्धतीने तात्पुरती केली जाणारी डागडुजी, कशाही पद्धतीने रस्ते खुदाईला दिली जाणारी परवानगी आणि विविध युटिलिटीच्या कामांसाठी उकरलेले रस्ते यामुळे कोल्हापूर शहर हे एखाद्या उद्ध्वस्त झालेल्या विद्रुप शहरासारखे भासू लागलेले आहे. रस्त्यांच्या या दर्जाहीन परिस्थितीमुळे मणक्याचे दुखणे, कमरेचे दुखणे, गाड्यांच्या देखभाल खर्चामध्ये वाढ आणि धुळीच्या लोटांमुळे हवेच्या प्रदूषणामध्ये कमालीची वाढ झालेली आहे. खराब रस्त्यांमुळे होणाऱ्या अपघातांच्या प्रमाणात वाढ झालेली असून वाहतूक कोंडी, त्यामुळे खर्च होणारे अधिकचे इंधन हे देखील सर्व आता नागरिकांच्या सहनशक्तीच्या पलीकडे गेलेले आहे. आपण आपल्या परीने शहरातील रस्ते सुधारण्यासाठी प्रयत्नशील आहात, पण त्याची वास्तवात निष्पत्ती कमी प्रमाणात आहे. 2. घनकचरा व्यवस्थापन. 2019 नंतर कोल्हापूर महापालिकेने शहर कोंडाळामुक्त करण्याचे घोषित केले. म्हणजे कंटेनर फ्री सिटी. कोल्हापुरात एकही कोंडाळा तरी शिल्लक ठेवलेला नाहीये, पण म्हणजे कचरा हटलेला नाही. कोंडाळामुक्त करण्याचे घोषित केले आणि शहरातील सर्व कोंडाळे हटवले. घरोघरी जाऊन टिप्परच्या सहाय्याने ओला व सुका कचरा गोळा करण्याचे आपले नियोजन आणि त्याची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावण्याचे महापालिकेचे नियोजन होते. हे नियोजन जरी स्तुत्य असले तरी प्रत्यक्षात अपुऱ्या पद्धतीने ते वास्तवात उतरलेले आहे. सध्या कोल्हापूर शहरात जागोजागी कचऱ्याचे ढीग साठलेले दिसत आहे. ही परिस्थिती देखील काल आज निर्माण झालेली नसून गेली 3-4 वर्षे परिस्थिती अधिकाधिक गंभीर बनत चाललेली आहे. या बाबतीत अनेक फोटो, वर्तमानपत्रातील बातम्या, सांख्यिकी आपल्या समोर आम्ही सादर करू शकतो, पण आमच्या मते आपण परिस्थितीचे गांभीर्य जाणता असे आम्हाला वाटते. आपण सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी असताना तिथे केलेले घनकचरा व्यवस्थापनाचे आणि सार्वजनिक स्वच्छतेचे कार्य आम्ही जाणून आहोत. त्यामुळे कचरा व्यवस्थापनाच्या अपुरेपणाच्या तपशिलात आम्ही आता इथे जात नाही. थोडक्यात कोल्हापुरातील घनकचरा व्यवस्थापन अत्यंत तुटपुंजे आहे आणि त्यामध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा करण्याची गरज आहे. 3. हवा प्रदूषण. कोल्हापूर शहर हे पूर्वापारपणे चांगल्या हवेचे आणि चांगल्या माणसांचे शहर म्हणून ओळखले जाते, पण गेली काही वर्षे आमच्या या विरोधाला गालबोट लागलेले आहे. हवा प्रदूषणाच्या निर्देशांकात कोल्हापूर शहराचा क्रमांक सातत्याने चिंताजनक पातळीवर आहे. त्याचे प्रामुख्याने कारण हवेतील धुलीकण, ज्याला शास्त्रीय भाषेत PM 2.5 आणि PM 10 म्हटले जाते आहे. धुलीकणाचे स्रोत हे प्रामुख्याने खराब रस्ते, रस्त्यांच्या खड्ड्यात भरला जाणारा धूळ, रस्ते करताना अर्धवट काम करून टाकलेले रस्ते, बांधकाम व इमारत पाडताना निर्माण होणारी धूळ हे आहे. त्याचबरोबर खराब रस्त्यांमुळे निर्माण होणारी वाहतूक कोंडी आणि त्यातून बाहेर पडणारे NOx व SOx हे वायू देखील त्याला कारणीभूत आहे. याशिवाय अन्य काही स्रोत देखील आहेत, पण येथे उद्धृत केलेले स्रोत हे हवा प्रदूषणास सर्वाधिक जबाबदार आहे. याची देखील आकडेवारी आणि AQI म्हणजे एअर क्वालिटी इंडेक्सचे तपशील CPCB व MPCBच्या वेबसाईटवर संदर्भासाठी आपण बघू शकता. रस्ते, गॅस पाईपलाईन, स्टॉर्म वॉटर व्यवस्थापनासाठी केलेल्या गटर्स, अर्धवट सोडलेले फुटपाथ या सगळ्या कामात शहरातील शेकडो झाडे तोडली गेलेली आहेत आणि त्याची पुनर्लागवड करण्यात आलेली नाही. परिणामी हवा प्रदूषणाचा भार थोडा कमी करण्यामध्ये वृक्ष जो हातभार लावतात तो देखील दिवसेंदिवस कमी होत चाललेला आहे. सुंदर हवेचे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गावामध्ये उष्णतेच्या लाटेचा आज उच्चांक गाठला जातो आहे. हे आणि असे अनेक नागरी सुविधांचे प्रश्न जसे की सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, पार्किंग सोय, वाहतूक नियंत्रण, सार्वजनिक स्वच्छतागृह, सार्वजनिक बागा व मैदाने, जलतरण तलाव, अपुरी आरोग्य व्यवस्था कोल्हापूर शहराला भेडसावत आहे. यापैकी प्रामुख्याने भेडसावणाऱ्या आणि तातडीने सोडवणे गरजेचे असलेल्या प्रमुख 3 समस्या आम्ही आपल्यासमोर आता मांडलेल्या आहेत. या समस्यांना वेळीच हाताळणे गरजेचे आहे, अन्यथा सार्वजनिक आरोग्याचा आणि जनहिताचा एक मोठा प्रश्न निर्माण होऊ शकतो नव्हे झालेला आहे. संयुक्त राष्ट्र संघाने दिलेली शाश्वत विकास ध्येये
मध्ये कबूल केलेल्या 2070 पर्यंत नेट झिरो उद्दिष्ट गाठण्याच्या अनुषंगाने देखील वरील सर्व बाबी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. कोल्हापुरातले जबाबदार नागरिक म्हणून आम्ही या कामी आपल्यासोबत आहोत आणि आमच्या शहराच्या शाश्वत विकासासाठी व कल्याणासाठी बांधील आहोत. या संदर्भात योग्य त्या सुविधा व योग्य ती माहिती मिळणे हा आमचा अधिकार देखील आहे. ज्याप्रमाणे नागरिक म्हणून आम्ही या कर्तव्याची बांधलो आहोत, तसेच प्रशासकीय अधिकारी पदसिद्ध प्रशासक म्हणून आपण व आपली यंत्रणा देखील यासाठी बांधील आणि उत्तरदायी आहात. तरी आपण सर्वांनी एकत्र येऊन कोल्हापूर हे आदर्श शहर बनवण्याच्या प्रक्रियेमध्ये सामील व्हावे. तातडीने हातात घेण्याच्या प्रश्नांवर आपण भाष्य करावे आणि त्यावर महापालिका प्रशासनाचा कालबद्ध कार्यक्रम काय असणार आहे याबद्दल आम्हाला अवगत करायलाही विनंती. तुर्तास पुढील 3 समस्यांसाठी हे निवेदन आहे. 1. कोल्हापुरातील सर्व रस्ते व रस्त्यांची एकत्रित परिसंस्था उत्तम दर्जाची व दीर्घकाळ टिकणारी व्हायला हवी, ती कधी होणार? 2. कोल्हापुरातील घनकचरा व्यवस्थापन योग्य पद्धतीने होऊन कोल्हापूर शहर हे शून्य कचरा ध्येयापर्यंत पोहोचायला हवे, ते कसे आणि कधी पोहोचणार? 3. कोल्हापूर शहराची हवा प्रदूषण पातळी कमी करण्यासाठी आपण कोणत्या उपायांना अंमलात आणणार आहात आणि हवा प्रदूषण कसे व कधीपर्यंत नियंत्रित करणार आहात? आपला सजग जागरूक नागरिक मंच.